नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनल प्रॅक्टिकल फंडावरती. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत NPCI मॅपिंग कशी करायची. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. सर्वात आधी आपल्याला गुगलवरती NPCI मॅपिंग असं टाईप करून आपल्याला इथे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात वर जी NPCIची ऑफिशियल वेबसाईट दिसत आहे तिच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारचा एक पेज आपल्याला इथे ओपन झालेला दिसत आहे. याच्यामध्ये आपल्याला कस्टमरवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला भारत आधार सीडिंग हा एक ऑप्शन दिसत आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक पेज ओपन झालेला दिसत आहे. याच्यामध्ये आपल्याला आधार सीडिंग याच्यावर क्लिक करायचं आहे. आधार सेटिंगवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक इथे आपल्याला टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला सेटिंगवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जे पण तुमच्या बँकेचे नाव आहे मित्रांनो, त्या बँकेचे आपल्याला इथं नाव टाकायचं आहे. बँकेचे नाव टाकल्यानंतर आपल्याला फ्रेश सेटिंगवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा बँक अकाउंट नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर इथे आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला इथे कॅप्चर कोड टाकायचा आहे. कॅप्चर कोड टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. टर्म अँड कंडिशन आपल्याला इथे ॲक्सेप्ट करायचं आहे, ॲग्री अँड कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल. त्या OTPला इथे आपल्याला टाकायचं आहे मित्रांनो. इथे OTP टाकल्यानंतर आपल्याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आपल्याला इथे दाखवत आहे की युअर आधार नंबर इज करंटली मॅप टू बँक ऑफ बरोदा. याच्यावर आपल्याला पुन्हा एकदा कन्फर्म करायचं आहे मित्रांनो. कन्फर्म केल्यानंतर इथे आपल्याला दाखवत आहे की युअर आधार नंबर इज ऑलरेडी मॅप. माझं याच्या आधी NPCI मॅपिंग झालेली आहे मित्रांनो. जर आपण पहिल्यांदा NPCI मॅपिंग करत असाल तर आपल्याला इथे सक्सेसफुल किंवा सबमिटेड हा ऑप्शन इथे आपल्याला दिसणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.